निर्गुण निराकार खरा की तुझा बाप निर्गुण निराकार खरा पाडलासी बापा मोह जाडी अनरा पार हे उदया भवसागरा वंदनतया महादेव वंदनतया धन्य धन्य बापा तिची जाई थोर की या पृथ्वीच्या पाठीवर जर का माता जिजाई जन्माची आली नसती तर शिवराय या पृथ्वीच्या पाठीवर घडला नसता। तो ती कोण आई असेल की जिने आपल्या 16 वर्षाच्या मुलाच्या हातामध्ये तलवार दिली आणि लढाई लढायला शिकवलं? कोण आई असेल ती? नाहीतर आता आहेत पृथ्वीच्या पाठीवर आता साधारण जरी आपल्या मुलाने झगडा केला तर त्या मुलाची आई म्हणते बापू मी त्या पोरासंग झगडा नको करू, तो पोरगा बदमाश आहे, तुले मारून देईन तुले मारून देईन, त्याच्या ढंगसी पडू नको। पण ती कोण आई असेल की तिने शिवाजी महाराजांच्या हातामध्ये तलवार दिली आणि लढाई लढायला शिकवलं? जर का शिवाजी महाराज जन्मास आले नसते तर या पृथ्वीच्या पाठीवर हिंदुत्व आलं नसतं, तर सर्वच अल्लाहने बिस्मिल्लाह झालं असतं। पण थोर पुण्य आहे त्या शिवाजी महाराजाची आणि त्याची जायची म्हणून मी काय म्हणतो, धन्य धन्य बापा तिची जाई थोर की धन्य धन्य बापा तिची जाई थोर शिवाजी महाराजाची जन्म देऊन केले उपकारे आणि ज्याच्या पासून या हिंदुत्वाचा सार वंदनतया महादेव। आणि दुसरी पुण्याई जाई असेल तर ती माझ्या जिजाईची महात्मा ज्योतिराव फुलेची। महात्मा ज्योतिराव फुलेनी जर का सावित्री आईला शिक्षण शिकवलं नसतं तर आज या ठिकाणी माझ्या आई बहिणी येऊन बसल्या नसत्या। पूर्वीच्या काळात स्त्री म्हटलं तर 4 दिवारीच्या अंतरमध्ये चूल आणि मूल इथपर्यंत, पण ती सावित्री आई फुले जन्माची आली आणि तिच्या मागे ते महात्मा ज्योतिराव फुलेंचा हात की शेर माती दगड होते खाऊ नये सुद्धा ती थांबली नाही, ती सावित्री आई। म्हणून मला त्या सावित्री आईला काय म्हणायचं, जगी झाली बापा ती सावित्रीबाई फुले की जगी झाली बापा सावित्रीबाई फुले, स्त्रियासाठी जिने शिक्षण फुले केले, माझ्या या आई बहिणीला शिक्षण मिळवून दिले वंदनतया माझे। आणि ज्याच्या पुण्याने मी या स्टेजवरती तुमच्या समोर गायन करत आहोत तर ती पुण्याई माझ्या गुरुवर्याची की ज्याच्यापासून मला स्टेज प्राप्त झाला, म्हणून मला माझ्या त्या गुरुवर्याला काय
काय म्हणायचं आहे. गुरु माझे बापा ते स्वर्गी सुभानराव, गुरु माझे बापा ते स्वर्गी सुभानराव, वस्ताद राजहंस रवी ने कमविले ते नाव, शाहीर मुकेच्या रवी करतो तुझे गुणगान, वंदन तया तर माय बापू, हिंदू धर्माच्या रीतिरिवाजानुसार प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मनुष्य आपल्या आराध्य दैवतेचं पूजन करीत असतात. तर मी सुद्धा माझ्या आराध्य दैवतेचं पूजन करत आहोत आणि त्या पुण्याकरता तर्ज घेतलेली आहे आणि तर्ज आहे भोजपुरी, तर्जचे बोल आहे. ओ ठंडी हवा चल रहल बा, कुछ काम का है रहल बा, ठंडी हवा रहल बा, कुछ काम का है रहल बा, जिंदगी के प्यार में, जिंदगी के प्यार में मौसम सुहाना हो गया, दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया. शब्दाकडे लक्ष असू द्यावं. वंदन हे माझे गणेश, वंदन हे माझे गणेश, आहे तू विघ्न विनेश. वंदन हे माझे गणेश, आहे तू विघ्न विनेश.
माणसाच्या मनात भाव पाहिजे. भाव असेल तर देव भेटेल आणि भावच नाही तर देव कुठून भेटणार आहे. तुम्ही रात्रंदिवस जरी त्या हनुमंताच्या मंदिरात बसले तरी परमेश्वर तुम्हाला पावर होणार नाही. मनी नाही भाव आणि देवा मला पाव. देव अशानं भेटायचा नाही रे आणि देव काय त्या भाज्याचा भाजीपाला नाही रे. परमेश्वराची भक्ती जरी करायची असेल तर माणसाच्या मनात भाव पाहिजे आणि तो भाव निष्फळ भाव भक्ती पाहिजे तर परमेश्वर साध्य होईल. अन्यथा परमेश्वर भेटणार नाही. परमेश्वर हा पाण्यालायक नाहीये. ही देवाची मूर्ती दिसते पण त्या ठिकाणी देव नाही. देव या लोकात आहे पण माणसात ते पाण्याची कॅपॅसिटी पाहिजे. देव पाहण्याची कॅपॅसिटी पाहिजे. तुझं संत म्हणतात मी म्हणत नाही. तुझं आहे रे तुझ्या पाशी परी जागा चुकलास नाही. म्हणून भाव जरी असेल मनात तर भेटेल पांडुरंग आपल्या घरात. नाहीतर काय आंधळी भक्ती केल्याने देव कधी साध्य होणार नाही. म्हणून मला त्या परमेश्वराला काय म्हणायचं आहे. पूजा करने क्योंकि आस्था ही पत्थरों को भगवान बना देती है. देव देवाची चित्त खेळा. आम्ही जरी का त्या मंदिरात बसलो तर आम्ही आपल्या पायामध्ये 200 ते 300 रुपयाची चप्पल घालून आलो. पण आमचं अर्थ लक्ष त्या देवाच्या मंदिरात की आम्ही मंदिरात जरी बसलो पण माझी चप्पल बाहेर आहे. ती चप्पल नेल तर नाही कोणी. पण इथला माणूस हा बेईमान आहे. फक्त देवाच्या दर्शनासाठी जातो पण अर्ध लक्ष जोड्यामध्ये. मगर भावना रखते जोड़ने में. अरे गहरे को नहीं मिलता भगवान आजकल के जमाने में. अरे गहरे को नहीं मिलता भगवान आजकल के जमाने में. मुंह में राम और बगल में सूर्य बैठे हैं धूमधाम जमाने में. इसलिए मेरा कहना क्या है. साक्षात्कार. म्हणून त्या परमेश्वराला काय म्हणायचं आहे.
साक्षात्कार स्वतःला लागे साधू सता आहे परे त्यावार भगवान कहा मिलता नगाच्या जुगडीवरल्या त्याच्या जमिनीपर्यंत गणले पण त्या परमेश्वराचा अंत लागला नाही आणि लागणार सुद्धा नाही कारण आपलं लक्ष त्या देवापर्यंत त्या परमेश्वरापर्यंत जाऊ शकणार नाही म्हणून मला त्या परमेश्वराला काय म्हणायचं आहे चालले गेले पण परमेश्वराचा अंत लागला नाही म्हणून ते हे तुझे ते गाव पळले ना कुणात ठाव ते हे तुझे ते गाव पळले ना कुणात ठाव कणाकणात 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 तोडी दादा कसा आहे आणि काय आहे कसा आहे आणि काय आहे हे तुम्हाला सांगतो थोडक्यात ऐका म्हणून मला त्या गणाला
काय म्हणायचं आहे लक्षात काय म्हणतात सांगणे योग्य नाही आणि माझी ती पात्रता नाही तुमच्या सारख्याला सांगण्याची कारण माझ्यापेक्षा तुम्ही विद्वान झाल्या आधी मनमुंडा रे मनमुंडा आणि नंतर ब्रह्ममुंडा आधी मन घे हाती तोची गणाचा गणपती काय सांगू संत गुरावे सांगण्या नाही काही नाही भाव पाहिजे फक्त माणसाच्या मनात आहे मनात तर भेटेल मनात काही मंदिरात जाण्याची गरज नाही आणि घंटोचे तपस्या करण्याची गरज नाही फक्त माणसाचं मन हे माणसाच्या काबूत पाहिजे परमेश्वर तर रस्त्याने भेटतो तुम्ही रस्त्याचे जरी काटे उचलले तर परमेश्वर तुम्हाला त्याच्यात पावला राष्ट्र सतत तुळोजी महाराज सांगतात गाडगे बाबा सांगतात पण आपण तिथपर्यंत जातच नाही आपली ही आगरी भक्ती आहे म्हणून काय म्हणायचं आहे माझी ही डुबलेली नौका तुला पार करायची आहे हे तुझ्या हातात आहे तुला मला चेवटाची न्यायचं आहे की मला त्याच पाण्यामध्ये डुबून तुला मारायचं आहे साधे तुझ्या हातात आहे म्हणून काय म्हणतो घेऊन आलो मी आज तुझी या चरणाचा दास घेऊन आलो मी आज तुझी या चरणाचा दास देवगाव
सामना आहे माय बापू. आणि पहिल्या राऊंड करून गेलेल्या महाराष्ट्राच्या सुपर लहान कोकिळा ज्यांचं नाव कमी दिवसात जास्त प्रगती, ज्यांचं नाव या विदर्भाच्या कान्याकोपऱ्यात गाजलेलं आहे, विदर्भाच्या कान्याकोपऱ्यामध्ये गाजलेला आहे. विदर्भच नाही तर एमपी यूपी इकडे सर्व अशा चौबाजूला प्रकाशित असलेल्या सुप्रसिद्ध शाहिरा सोनूताई गायदाने यांच्याच या ठिकाणी दुहेरी सामना आणि पहिला राऊंड त्यांचा. मॅडमने आपल्या पहिल्या राऊंड मध्ये एक प्रश्नरूपी डाव केला माझ्यावरती आणि तो डाव असा माय बापू की मॅडम म्हणतात असा एक हत्ती आहे, असा एक हत्ती आहे आणि त्याला 4 दात आहे. तो हत्ती कोण आणि त्या 4 दाताचं नाव काय? मॅडम परिपूर्ण देईल, तंतोतंती उत्तर देईल. कारण तुम्ही मला अशा वरच्या स्टेपवरती नेऊन चढवलं की सांगायची सोय नाही. या कमीत कमी या नागपूर जिल्हा तर सोडा, माझा उमरेड जिल्हा, उमरेड तहसील, सॉरी उमरेड तहसील, गुई तहसील, या तहसीलमध्ये मला धडाचे 5ही गाव ओळखत नसत. का मुकेश शाहीर नेमका कोण? मुकेश शाहीर प्रकाशित गराडेवाले मुकेशजी देशमुख, ते चौबाजूला प्रकाशित आणि मी काय प्रकाशित नाही. पण मान्यवर मॅडम साहेबांनी माझी प्रशंसा केली, मी त्याच्याबद्दल काही नाराजी घेणार नाही. कारण त्यांचा पहिला नाव आहे आणि त्यांचं चढवणं काम आहे. पण मला मालूम आहे की मॅडमला जरी चढवलं आणि मी मॅडमच्या बोलण्यानुसार जरी चढलो आणि खाली जरी पडलो तर पाय माझे मोडणार आहे. म्हणून मी चढणार नाही. कारण माझी लहानशी सस्ती आहे आणि मी काही खूप मोठा शाहीर नाही. इथे सर्व बसलेल्या माझ्या मायबापाला मालूम आहे. मी ज्यावेळेस निघलो या शाहिरी शिवारात, माझे गुरुवर्य रवी बाबू हजारे त्यावरती पहिला स्टेज यावरती या गावामध्ये त्याचा कार्यक्रम झाला गुरु ब्रह्माजी बरोबर. ते माझं पहिलं वर्ष होतं आणि ती मी त्यांच्यामध्ये सेकंड शाहीर होतो. ते माझं पहिलं वर्ष आणि आता तर स्वतःच्या गमती करतो. तर मॅडम मी असा प्रकाशित नाही. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो आहे. तर तुम्ही जिथे कुठे बसले असाल, कारण तुमचे प्रोग्राम चालू आहे, तर तुम्ही लोटले असाल तर उठून बसा. हातामध्ये डायरी घ्या किंवा कागद घ्या, पेन घ्या आणि तुमच्या प्रश्नाचं तंतोतंती उत्तर लिहून घ्या. तंतोतंती. तुमचं म्हणणं होतं की एक असा हत्ती आणि त्याला 4 दात. तर मॅडम तो हत्ती आहे, त्या हत्तीचं नाव सांगतो, गोम्फोथेरियम. गोम्फोथेरियम या जातीचा, जसा बैलाच्या जाती असतात आपल्या, नागोरी, गावरानी, जर्सी, अशाच प्रकारचे हा ही एक त्या हत्तीची जात आहे. आणि ते हत्ती जुन्या काळात होते. ज्यावेळेस राम राज्य होतं त्या काळात, ज्यावेळेस राम सीतेच्या शोधासाठी निघले, तर त्यावेळेस तो हत्ती त्या रावणाच्या लंकेमध्ये उपस्थित होता. तर मॅडम त्या हत्याचं नाव आहे गोम्फोथेरियम आणि तो हत्याचे दात आहे का कृतक, रत्नक, अग्र, सवर्ण आणि चवर्ण असे तुमच्या प्रश्नाचे 4 उत्तर. हे पुराणातून, हे पुराणातून. पण या आताच्या इतिहासातून सांगतो तुम्हाला. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही
तुम्ही आपल्या बुद्धीला पटवून घेता आणि नंतर जमलं तर मला सांगा की हे दोन्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही, नाहीतर मग म्हणाल की प्रश्न एक आणि उत्तर दोन. हे झालं रामायण महाभारतातलं. आणि दुसरं उत्तर आहे लोकशाही मधून. लोकशाही मध्ये संविधान हा एक हत्ती आहे की ज्याच्या भरोश्यावर हे जग चालते आहे. संविधानाच्या भरोश्यावर जग चालते आहे. हे एक संविधान हत्ती आणि 4 दात आहे का? समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय. हे 4 दात आहे मॅडम. आता या दोन मधून तुम्हाला काय पडते काही नाही हे तुम्ही पुढच्या राऊंड मध्ये मला सांगा. आणि माझा एक तुमच्यावरती छोटासा डाव, कारण सांगण्यालायक काही नाही. प्रश्न माझा गणाचा आहे आणि गणाच्या सानिध्यातून मी प्रश्न विचारेन. तर मॅडम साहेब, माझा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस शंकर भगवान शिकारीसाठी बाहेर गेले असता, ज्यावेळेस माता पार्वतीला आंघोळ करण्याची वेळ आली, तर माता पार्वतीने आंघोळ करते वेळी त्या ठिकाणी शिवाचे जीव भक्त हजर होते, भूतगण हजर होते, पार्वती मातेच्या दास्या सुद्धा हजर होत्या, पार्वती मातेच्या दासा सुद्धा हजर होत्या. पण ते भूतगण माता पार्वतीच्या दास्या न ठेवता मळाचा पुतळा बनवण्याचं नेमकं कारण काय? कारण त्या ठिकाणी सर्व उपस्थित होते, पण द्वारपाल म्हणून मातीचा पुतळाच का बनवला याचं नेमकं कारण काय? बस माझा साधा आणि सोपा प्रश्न तुम्हाला. ऐका मी पुढे काय म्हणतो. भक्ताचे जरी रक्षण करायचे आहे तर कंसाला सारण्यासाठी कृष्णाचा अवतार घ्यावा लागला, तिकडे रावणाला सारण्यासाठी रामाचा अवतार घ्यावा लागला. प्रत्येक युगामध्ये परमेश्वर आहे. भाव भुकेला हरी आणि करीत असे भक्ताची चाकरी. तर मला काय म्हणायचंय शब्दाकडे लक्ष असू द्या.
पृथ्वीच्या पाठीवरती इतर आहे. पण काय म्हणतो योगे योगे अवतारा खेळसे भक्ताचे या कारणा तुझी ना पाहतो तो कृपा देलो पूर्ण कर समोर खूप काही जागा आहे समोर येऊन बसावं. आमचे मोठे बंधू किशोर भाऊ जांभळे मुक्काम उमरेड यांच्याकडून माझ्या पार्टीला 51 रुपयाचं बक्षीस मिळालं. मी आणि माझी पार्टी आभारी आहे. सतेच्या प्रणाम, लाख लाख धन्यवाद. तर पहिली पूजा या परमेश्वराची, पहिली पूजा त्या परमेश्वराची आणि दुसरी पूजा या हितभऱ्या पापी पोटाची. या हितभऱ्या पापी पोटासाठी किती गावाळ कष्ट करा, पण या हितभऱ्याची पापी पोटाची पूजा कधीच सक्सेस होत नाही. हा तसेच श्रीमान्य बंडूजी उगवकर यांच्याकडून त्या माझ्या पार्टीला 100 रुपयाचं बक्षीस मिळालं. मी आणि माझी पार्टी आभारी आहे. सतेच्या प्रणाम, लाख लाख धन्यवाद. तर या हितभऱ्या पापी पोटासाठी काय काय नाही करावं लागत. दिवसाची रात्र करावं लागते, रात्रीचा दिवस करावं लागते, पण हित भरायची लपडी शकत नाही. नवे नवे तर चोऱ्या सुद्धा करावं लागते, तरी पण या हित भरायची लपडी शकत नाही. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात. काय करावं काय नाही. 8 दिवस झाले घराच्या बाहेर. घरची परिस्थिती कशी आहे, काय आहे, काय ठाऊक नाही, पण घरी गेल्याशिवाय करणार नाही. जातो घराकडे आणि घरी गेल्यानंतर घरची परिस्थिती काय आहे जाणून घेतो. तर जाता जाता काहीतरी देवाचं नामस्मरण करत गेलं पाहिजे. म्हणतात ना, परमेश्वर जरी आपल्या मनात असेल आणि आपल्या मुखात परमेश्वराचं नित्य नाम जरी असेल, तर कोणती कठीण परिस्थिती येऊ द्या न हो, ती परिस्थिती पार झाल्याशिवाय राहत नाही.
दोघे नवरा बायकोचा झगडा झाला आणि त्या वाद किल्यापासून ती माझ्याशी बोलत नाही आणि तिच्याशी बोलत नाही. असा जरी आम्ही अबोला करून बसलो तर चालणार नाही. म्हणून जातो घराकडे आणि पत्नीला समजवतो. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी गजले मला हे काटगुरू दिसले, मला हे काटगुरू दिसले. घरापर्यंत आलो. घरचे दरवाजे दोन्ही खुले. तरी गेले कुठे असेल? होऊ शकते कोण्या कामामध्ये व्यस्त असेल. आपण आवाज दिला पाहिजे. ए राधा, राधा, वाटलं मला की 8 दिवसाचा झगडा तू मनामध्ये धरून बसली. ठीक आहे, प्रेमाने आवाज देतो. एकदा प्रेमाने आवाज देऊनच पाहतो. आली तर ठीक. कारभार ने कारभार ने कारभार माझे प्रेमाचे नारी राधा नारी ग. मला वाटलं काय की माझी पत्नी माझ्याशी बोलणार नाही. कशी कशी नाही बोलली का? बोलली. बोलली. कारण तू नवीन युगाची आहे ना. हो बरोबर आहे. आहे ना. बरोबर आहे. आणि आता तू सुशिक्षित होत आहे. तुला मालूम आहे बोललंच पाहिजे. बरं राधा, मी अर्ध्या तासापासून तुला आवाज देता. तू घरात नेमकं काम काय करत होती? घरात काय करत होती म्हणजे हो हो तुमच्या माणसात जातील काय बा रंगारंगी वाणावाणीचे काम होणार. हा म्हणजे तुमच्या बाळाच्या जातीले काम आहे आणि आमच्या माणसाच्या जातीला काय काम नाही. तुम्हाला कोणते काम आहेत? आम्ही बिना कामाचे आहो का? मग सकाळी उठता हातात मंजन घेता त्या सकाळ बाबाच्या पांढरीवर जाऊन ह्या माणसाच्या चुकल्या करा, त्या बायाच्या चुकल्या करा, त्या बायाच्या चुकल्या करा. आमची बायांची जास्त सांगू. आता सकाळी उठली ऐका. सांग ना. ऐकता ना? हो हो हो. अहो सकाळी उठली झाडझूड केली, बरं झालं. थोडा शिंपली. अहो बरं झालं सकाळी उठली, नाही तर संध्याकाळी उठली असती. सांग सकाळी उठली. सकाळी उठली झाडझूड केली, बरं. सोडा शिंपली, मुलाबाळांना आंघोळ करून दिली, त्यांना शाळेत पाठवली. बरं. माझे धोनी माझे राघव मी बाई राहून एवढं काम करते. तुम्ही घरी राहून काय करता? लंबे हात करून सांगून राहिली येल पाळे. या पूजीच्या पाठीवर हे व्यक्तीच पाहिजे. सकाळी उठते ना सकाळपासून काम करते ना बाकीच्या माया कोरोना वाटत तर विचारत नाही काका दिलं ते चाय प्यायला आले सकाळी. होते ते डोक्यात घेऊन गमजा घेऊन आले. ते नाही चष्मा लावले हो का?
सकाळी दुधाची चाय प्यायला हा तुझ्या आधी भाऊ लाला काय नो तुझ्या आपण काम नाही बोलत असं कसं रे बाबा हो ते पहिली बोलणं बोलणार आहे राधा मी काय म्हणतो काय म्हणता 8 दिवसाचा जमाना झाला राधा नारी ग बरोबर आहे मग 8 दिवसाचा जमाना झाला नारी असं का आणि दयाचे बाट भरून पडले आहे घरी आणि का नाही गेली राधा सांग मथुरे बाजारी मोठा एवढा लंबाना करून सांगून राहिल्या बाजारात का नाही गेली म्हणता हो गो 8 दिवस झाले तुम्ही आपल्या बहिणीच्या घरी गेल्या मग हो मी बाबा बहिणीच्या घरी गेलतो हो त्या का नाही हो. हो गो एक तरी दिवस कॉल केल्या की राधा कुठं चुकत आहे जेवली का वाचली का आणि मेली का ए काय बा माय तुझी फिकर मलाच नाही तर तुझा आशिष भाऊ बसलाय मला अशी तो फिकर करते मला. आशिष भाऊ सोड तिकडे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार तीन भाऊ आहे ना तुले आणि चौथा आशिष भाऊ म्हणून मी कोण्या गोष्टीसाठी फिकर करू म्हणून राधा मी काय म्हणतो थोडं घ्या थोडं काम झालं पाहिजे म्हणजे थोड्यातच काम झालं पाहिजे म्हणून घे दयाचा माठ घे आणि त्या मथुरेची वाट घे दयाचा मान घेत नाही मग. बाबा, लग्न करायला चूक लागते ना पोसायला का नेट लागतं का? अहो नेट नाही लागत रावत्यावर म्हणलं एकच रावते म्हणलं भाऊ हा. ही ऑपरेशन करण्याची गाडी आली ना हा माझा नवरा त्या तुरीच्या वावरामध्ये जाऊन लपला होता डुकरावा मी लपलो होतो म्हणजे मीनच ऑपरेशन केलं पाहिजे असं काय ठेका घेतलाय का तुला काम नाही केली म्हणजे माझी गलती आहे का बा? ते ऑपरेशन आले का म्हणे तुझा नवरा कुठे गेला बाई म्हणे हा. मी म्हणलं गेला ते म्हणलं तुरीच्या आले मी म्हणतो तू हे माठ घेणार नाही बाजारला जाणार नाही अजिबात नाही घेतलं जात नाही अहो जाय राधा अहो जा का हो नाही जात नाही जात या आशिष भाऊसंग राम टेकले जाईल अहो जा 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 समोसे खावाले बरं बरं ऐक राधा मी काय म्हणतो अरे निर्भीड बाना तो खाना निर्भीड बाना तो खाना रनात कळाडला रनात कळाडला त्या माळ नाच भीमराव कळाडला त्या माळ नाच भीमराव कळाडला मी एक साधं गाणं का म्हटलं बापरे का नाचायला गेली तारे ते तुमचं गाणं मस्त नाचते हो तू मला तर वाटते हा दया दुधाचा धंदा बंद करा लागते हो आणि लावणी सोडाचा ऑर्केस्ट्राचा धंदा खोलतो अगं ऑर्केस्ट्रातच मध्ये जाऊन राहिली मी जातेस का काम करायचे नाही तिचे 5,000 ना माहिती आहे का घरी पैसे आणले मस्त थुकाल लावला कच्चो ते 5,000 काही कामाचे नाही राधामाचे 200चा धंदा कामाचा ऐक मी का म्हणतो अगं संग्रह करून घराची राहून आपलं हे भागल भागते तुझे भागल ना मग तुला 1,500 रुपये महिना चालू आहे वरतून बोनसही भेटला असं 300 रुपयाचा रिचार्ज टाकली का 1200 रुपयाची शॉपिंग होते ना वरतून असेल भाऊ म्हणून अगं सोंगडे करून घराची राहून आपलं हे भागल राधा आपलं हे भागल भागल भागते ना माया भागल का माझं भागते आणि तुझ्या बहिणीचा नवरा तुझ्या बहिणीचा नवरा येऊ ना. आपलं हे भागल का हे उचल नाही उठलं विचार कर नाही नाही जात ना नाही जात नाही जात नाही जात तुझ्या बहिणीचा नवरा येऊ ना. तुझ्या बहिणीचा नवरा येऊ ना.
करणार नाही मस्त रूम मध्ये जाते हा. 5 किलोची कापसाची गद्दी घेते हा. आणि कूलर लावते ना मस्त टराटू उताळा तंगड्या करून हा तू 5 किलोची गादी हातात दे हा झोपते झोप बरं झोप. झोप झोप. हा झोप 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 हा चांगली झोप हलव उठवायचं नाही. अहो तुला तेवढं मी येतही नाही तुला हलव उठवत नाही हा पण तू एक काम कर झोपते तर झोप चांगली सवार सूट करून झोप सवार सूट करून झोप पाहणं जशी मागरची एक वास लागली भुरी मग त्या भैतीला पाणी नाही दिसलं जसं त्या पाण्यामध्ये जाऊन बघ हे पागल ते पाणी नाही दिसत पायना पाणी काय ठेवणं नाही जनाची तर मनाची तर ठेव महागाईचा काळ आहे या ओला तुझा दिसून नाही राहिलं दिवस कोणीकडे चालले जाऊ द्या ना पण पाणी आता 12 महिने पडून राहिले म्हणून हे टोपलं घेत जाणं अहो जाणं आजच्या दिवस तर जा नाही जात आहे की काम जिल्हा परिषद आहे का नाही आता जीएसटी कमी झाली कशासाठी समोर निवडणूक आहे ना बरोबर आहे म्हणून दादा या महागाईच्या काळात आपल्या पोटी 2 मुलं बाळा एक मुलगा आणि एक मुलगी आहे एक मुलगा आणि एक मुलगी आहे या मुलाचा आपल्याला भवितव्य उज्ज्वल करायचा राजा बरोबर आहे तर नवऱ्याची मूठ नवऱ्याचा मीठ तर बायकोचं पीठ पाहिजे नवऱ्याचं मीठ बायकोची पीठ समाजाचा मीठ जाते कीट नाही तर सदा किटकीट म्हणून दोघे नवरा बायकोचा एकजूट राहिला आता बरोबर म्हणून मी काय म्हणतो आहे ना मग आपलं तर जाऊ दे आपलं तर गेलं आपलं सर्व वाया गेलं पण आपल्या मुलाचा जरी आपल्याला विचार करायचा असेल तर घे आजच्या दिवस नाही जाणार अगं सोमड काढून घराती राहून आपलं हे भागल का तुझ्या भागल मग माया कुठं भागणार आहे आणि या 2 लेकराचं कुठं भागल समजली 1500 रुपये भेटले पण तेलाचा पिपा 21 झाला अजून अर्धा किलो तेल टाकीन त्या मटणाच्या भाजी 450चा सिलेंडर 950 वर गेलं जाऊ द्या ना मग का करत का सांगा ते 1500 रुपये म्हणून काय म्हणतो अगं सोंगडोगं करून घराची राहू आपलं हे भागल का सोंगडोगं करून घराची राहू आपलं हे भागल का त्या बहिणीचा नवरा त्या बहिणीचा नवरा याला दोघं वन बाय वन मग पाय कसा बसते बाय खमसून जातात ये इकडं काऊन का झालं पाटी सर तुम्ही करता करा माई बनवलं नसेल या लोकांची बनवलं नसेल आपल्या घराचे दरवाजे खिडके बंद करा ना म्हणजे माझा घराचा दरवाजा खुला होता शिंदेला फोजा काय लोकांना नव्हता म्हणजे मी काय करत होतो पाटी सर मी आपल्या डोळ्यात पाहिलं का पाहिला तुम्ही होता खाद्य मी कोण होतो खाली खाली होतो आणि मायावर तर तुमच्यावर तर तुमची बायको
छप्पन साली विचाराचीच गोष्ट आहे. मी खरं खालतो होतो आणि मायावर तर माय बायको. बरं मी खालतो होतो आणि माय बायको मायावरती होतं. बरं माय बायको मायावरती होती ना आणि तिच्यावर तर बोलला तिच्यावर तर मी होतो. अरे म्हणून गावाचा प्रतिष्ठित नागरिक पाटील बा. पाटील म्हणून पाटला छातीवर बसले म्हणून पाटलीने उचलत होतो बा. म्हणजे तुला माई किव घेतली पाटील बारीक चुरी घट्टीचा माणसा मरून गिरून जाईन बा. पहिले छातीत कमजोर आहे बा. म्हणजे तुला मावा भले वाचवलंच असता. बरोबर जाऊ दे त्या गोष्टी जाऊ दे. मी का म्हणतो एक कसे का आले कसे का आले म्हणतो आलो घुमता फिरता पळ साबर जाता जाता घुमता फिरता आले का तर सांगू दोस्ता माझ्या घरचा जिम शिंगायचा पूजा तर पाहिलाच आहे. काहून का सांगायला काही नाही. मला ती बायको बिघडली माय बायको पुरीच बिघड पुरी बिघडली. हो. पाटील हा. पाटील हा. तिचा समोरचा भाग मागे गेला मागचा भाग काही समोर आला का ऑटो रिक्षावर माय बायको बिघडली म्हणतेस का नाही. अरे बिघडली म्हणजे आकारा विचाराने बिघडली. आता विचार तर मी का म्हणतो तुझे लग्न निघन झालं का रे तुझे लग्न झालं का म्हणतो. तुम्हाला काय सांगू हा. पाटील सारे लोक बायका करतात पाटील तर मी नवरा करून पाहिलो पण कशी मजा येते बाबा. म्हणजे तुला बायको नाही केली नवरा केला. बरं तुला नवरा कोणाला केला तू कोणाला केला नवरा. जास्त दिवसा नाही हा. कॉटन मार्केट गल्ली नंबर 2 नागपूर. म्हणजे ईश्वर इंग्रजात नाही केला तुला. तेवढा करून काय गेला रे. हा, खाऊ. मी होतो ना जवळपास. तू झाला असता बापा का झाला असता तर माझ्या बायको झाला असता बाबा. अबे बायको म्हणलास का मी बायको नाही होत. तुमच्या सतू गोकल्या हा. तुमच्या फोकट टिकल्या तू डोक्याचे वाचत हे टोपी त्याच्या खाली गमछा त्याच्या खाली जॅकेट त्याच्या खाली बंगाली हा वाला तो सुटला मग त्याच्या खालता काय त्याच्या खालता पाहतेस का दाखवूनच दे ना. फुल द्या सिम सिम. हे गाव आहे हे जुने हे गाव आहे पाटील हा गाव आहे. मी लहानपणी मोठा इजक होतो. हा कोणी साधी सिटी मध्ये गेलो हा. कोणी गल्ली गुल्ली मध्ये गेलो माझी वाटे माना तू कोटी गेला हा. बा भुकरायच्या आवाजाने येत होतो पाटील हा. बंद्याची बंदी म्हणजे बायको आहे तुझे. बंद्याची बंदी घरी जरी गेलो हा. दरवाजा तुम्ही राहते कशी म्हणते हा का म्हणते ओ पिंटेल पप्पा हा ओ पालन पप्पा हा. ऑर्डर या हा. या समजा म्हणते कपडे काळ करून द्या. आली का तुला आता खायची. आणि 4 दिवस झालं का तर कार्यक्रमाला बा हा त्या अंगाने घुट्यावर वास येते. म्हणजे कपडे काढून आंघोळ करा म्हणते. म्हणजे असं एक काम कर वेळ काही जास्त आहे नाही तू लवकर घरी जाणं पटकन आपल्या बायकोला घरापर्यंत घेऊन. पाटील सर हा मी तुमच्या घरी हमेशा येतच राहतो. हो. मला चाय पण भेटतच राहतो. हो. बाई बायकोला का बनवा का बनवायचा आहे. आलू अधिक पोहा. कसं आहे आपला वेळ लवकर होत आहे लवकरात लवकर. तर एक काम करा तुमच्यासाठी आम्ही आलू ना पोहा बनवून टाकू. तुम्ही आपल्या घरच्या आणि आपल्या बायकोला पटकन घेऊन येते. हो चला बाबा काय आज प्रेमात बोलून गेलं पाहिजे टाइम तर कमी आहे. अरे जाने मेरी जाने मन और जाने मेरी जाने मन तो बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे. बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे. जाने मेरी जाने मन मेरा भूल नहीं जाना रे. जाने मेरी जाने मन जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे. बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे. गोपे म्हटलं माझे लाडाचे गोपे 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 नाही बोलस का आलं गुलं दरवाजा लात मार सीधा अंदर घुसती म्हणलो. अरे कहा गई है अवन तू की दाई खटिया से गिर गए पूज तैयारी. कहा गई है तू की दाई खटिया से गिर गए पूज तैयारी.
गुलाबाचे माय एक कचोरीचे माय जलेबीचे माय एक त्या बहीण माय तुम्हाला बायकोच का कोणच बायकोच नाही का नाही हो तुम्हाला बायकोनच मी तू बायकोशी तुम्हाला नवराच नाही का मी का म्हणतो पाटील दिवार कोण होते अहो माय माझी मैत्रीण रे लहानपणाची आणि पाटील पाटील माझी भावची होय भावजी हो मी का म्हणलो काय म्हणता पाटलाच्या लग्नाला किती वर्ष झाले झाले असतील 5 वर्ष 5 वर्ष फक्त मग का जास्त नाही झाले आता माहित का मला तर मी का म्हणलो हा तुला का सांगू पे काय पाटील घसरला कोटून पाटील घसरला म्हणलो मग कसा घासरला फतीसा नाही का त्याच्या नाव पाटला का घसरला म्हणलो का येते तुला का सांगू पाटील म्हणलो घसरला म्हणून परसाला जाता जाता बाथरूम मध्ये घसरला बापा म्हणलो तो का धरतेस स्केडी आणि सेप केरळ शेप मग का केरळ धरू मग काय धरू 1 किलो ढेप धर पाटील आणि पाटला साठी 1 किलो हात मानर पडे सगळ्या वाडा किती काराच्या काराने लंबाच्या लंबा वाडा किती काराच्या कारा आणि लंबाच्या आता दिवाळी येऊ दे पेंटिंग डेंटिंग चालू करते मग पाटील साहेब पाटील साहेब लक्ष्मी पूजेने व्हायचं चालू पाटील साहेब नमस्कार नमस्कार आले आले का हॉपनास का म्हणलं तू मासी नमस्कार देतेस मी तू मासी अरे ही बोलण्याची परिभाषा आहे पण आली का तुझी गोपिका तू तिला तिकडून पाठव मी माझ्या राधिकेला इकडून पाठव हा तसेच अजयजी मस्के माझे भाऊजी यांच्याकडनं 201 रुपये मिळाले धन्यवाद गोपिका
परी आणि घेऊन तिरावर माट दयाचे निघली विक्रा करण्याची सुख शांतीचे दही भरले हातात माप विचाराचे कशाचे माप विचाराचे माप आणि पाप पुण्याच्या रस्त्यानं चाले माट घेऊन श्री दयाचे असं म्हणून मला पुढे काय म्हणायचं आहे लक्षात घ्या.